अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार चीन पुढील काही आठवड्यात इराणला नवी हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत आहे। अमेरिकन मीडियाने हे वृत्त दिले। अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धविरामाबाबत चीनने मध्यस्थी केल्याचा दावा करण्यात येतोय। पुढील महिन्यात जिनपिंग आणि ट्रम्प यांची भेटही प्रस्तावित आहे। त्यातच आता चीन इराणला हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत असल्याने चीन दुटप्पी भूमिका खेळत आहे का असा सवाल उपस्थित होतोय। चीन ही शस्त्रसामग्री थेट इराणला न देता तिसऱ्या देशाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे। ही प्रणाली मॅनपॅड्स या नावाने ओळखली जाते। खांद्यावरून डागता येतील अशी क्षेपणास्त्र यात वापरली जातात। ही शस्त्र कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांसाठी मोठा धोका ठरू शकतात। वॉशिंग्टनमधल्या चीनी दूतावासाने या सर्व आरोपांचा इन्कार केलाय। कोणत्याही संघर्षातील पक्षाला शस्त्र पुरवठा केलेला नाही असं चीनने म्हटलंय। गुप्तचर अहवालानुसार इराण हा युद्धविरामाचा फायदा घेत आपल्या शस्त्रसाठ्याची पुनर्बांधणी करतोय आणि त्यासाठी चीन सारख्या देशांची मदत घेत आहे असा संशय व्यक्त होतोय। तर एका बाजूला युद्धविरामाची चर्चा सुरू होतीये आणि दुसरीकडे चीन अशा रीतीने इराणला मदत करत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे। अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने ही माहिती समोर येते की चीन इराणला काही शस्त्रास्त्र पुरवते आहे आणि तेही गुप्त पद्धतीने तिसऱ्या देशाच्या मार्फत चीनकडून इराणला या शस्त्रांचा पुरवठा केला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।